आठवण. आजोबा सावकाश उठले. समोर कुरिअरवाला उभा होता. श्री वसंतराव देशमुख, त्याने विचारलं. हो, मीच. त्यांनी सही घेतली आणि लिफाफा दिला. वर लिहिलं होतं, प्रियंका देशमुख, न्यूयॉर्क. क्षणभर वसंतरावांचा श्वास अडकला. प्रियंका, त्यांची छोटी लेक, 15 वर्षापूर्वीच अमेरिकेला गेलेली आणि त्यानंतर एकही फोन नाही, पत्र नाही. वसंतराव गावातल्या शाळेत शिक्षक, नंदा शेतात खांद्याला खांदा लावून काम करणारी. त्यांना 3 मुलं. मोठा मुलगा राजेश अभ्यासात हुशार पण हट्टी, धाकटा अमोल शांत पण आज्ञाधारक आणि लाडकी मुलगी प्रियंका खट्याळ पण स्वप्नाळू. आपली मुलं शिकली पाहिजे, त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा बरं पाहिजे. त्या काळात शिक्षणाला फार महत्त्व नव्हतं. ते नेहमी गावकऱ्यांना सांगायचे. पीक दुष्काळाने नाश होतं, पण शिक्षणाचं पीक कायम टिकतं. लोक हसायचे, टिंगल करायचे. नंदा पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहायची. आपण काटकसर करू, पण आपण मुलांना शिकवू. राजेशला इंजिनियर व्हायचं होतं, अमोलला डॉक्टर व्हायचं होतं, तर प्रियंकाचं जगच वेगळं होतं. ती मासिकं वाचायची, नकाशे पाहायची आणि म्हणायची, मी परदेशात जाईन, मोठ्या शहरात काम करेल. आईच्या चेहऱ्यावर काळजी उमटायची, पण बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. मुलं जशी जशी मोठी होत होती, तसं त्यांना चांगल्या शाळेत घालणं आता गरजेचं वाटू लागलं होतं. गावात फक्त 7वी पर्यंत शाळा होती, पुढचं शिक्षण शहरात. नंदा काळजीत पडली. वसंतराव शांतपणे म्हणाले, आपण काटकसर करू, मी जास्त शिकवणी घेईल, तू शेतात अजून थोडं काम कर. पण मुलं शिकली पाहिजे. नंदाने आपल्या सोन्याच्या बांगड्या उतरवल्या तेव्हा प्रियंका आश्चर्याने बघत होती. आई, तू ही बांगड्या विकतेस? तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. बाळ, आजच्या बांगड्यापेक्षा तुझं भविष्य सोन्यासारखं असायला हवं, नंदाने हसत सांगितलं. त्या पैशात राजेशच्या कॉलेजचा प्रवेश, अमोलच्या हॉस्टेलची फी आणि प्रियंकाची इंग्रजी शिकवणी झाली. घरात रोजच्या खर्चात काटकसर सुरू झाली. भाजी आणताना नंदा बाजारात तासनतास घासाघीस करायची. रात्री उशिरा ते कंदीलखाली बसून मुलांच्या वया तपासत आणि आपली मुलं कुठे कमी पडतात हे पाहून त्यांना शिकवणं ठरवत. शेतात उन्हात राबताना नंदाच्या डोळ्यात पाणी यायचं, पण मनोमन प्रार्थना करायची, माझ्या मुलांनी कधीही अशी मजुरी पाहू नये, त्यांचं आयुष्य उजळावं. एकदा अमोल शाळेतून घरी आला आणि म्हणाला, आई, मित्र म्हणतात मी गावातून शहरात शिकायला गेलो तर मोठा माणूस होईल, पण मला भीती वाटते. मी डॉक्टर होऊ शकेन का? नंदाने त्याचा चेहरा हातात धरला. बाळा, जे तू मनापासून करशील ते नक्की होईल. आई तुझ्या नेहमीच बरोबर आहे. प्रियंका मात्र धाडसी होती. तिला सतत परदेशात जाण्याची हौस. ती वडिलांना विचारायची, बाबा, मी मोठी झाल्यावर अमेरिकेला जाऊ का? वसंतराव थोडे हसून म्हणायचे, हो ग, पण आधी इथलं शाळा कॉलेज पार कर. गावकरी नेहमी त्यांना टोचून बोलायचे, ए देशमुख, एवढं कशाला शिकवतोस मुलांना? उद्या नोकरी नाही मिळाली तर काय करशील? वसंतराव हसून म्हणायचे, नोकरी नाही मिळाली तरी ज्ञान तर मिळेल. मुलांना तेव्हा समजलं नाही, पण मोठे झाल्यावर कळलं. आई-वडिलांनी त्यांच्यासाठी किती त्याग केला होता. घरातल्या दिव्याखाली बसून जे स्वप्न त्यांनी आपल्या मुलांच्या डोळ्यात पेरलं होतं, त्याची फळं दिसू लागली. राजेशच्या शहरातील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी नंबर लागला. घरात आनंदाचा जल्लोष झाला. नंदाच्या डोळ्यात पाणी आलं, पण होठावर हास्य. बघा ना, आपला मुलगा आता इंजिनियर होणार. राजेश शहरातल्या कॉलेजमध्ये वसतिगृहात गेला. तिथे त्याने प्रचंड मेहनत केली. नंतर मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. अमोल म्हणायचा, मला लोकांची सेवा करायची आहे. आई-वडिलांनी त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी शहरात पाठवलं. त्याने मेहनतीने आणि चिकाटीने डॉक्टरीत यश मिळवलं. एके दिवशी पत्र आलं, डॉक्टर देशमुख, जिल्हा रुग्णालयात नेमणूक. घरात पुन्हा आनंद साजरा झाला. प्रियंका मात्र थोडी वेगळी होती. तिच्या डोळ्यात सतत जग पाहण्याची, नवीन शोधण्याची चमक होती. कॉलेजात तिला MBA शिकायची संधी मिळाली. प्रत्येक टप्प्यावर ती चमकली. एके दिवशी तिने पत्र लिहिलं, आई बाबा, मला अमेरिकेतल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. मला वाटतं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. वसंतरावांनी पत्र हातात धरून बराच वेळ काही बोलले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान होता, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी काळजीही होती. नंदाने मात्र हसत म्हटलं, जा हो मुली, उंच भरारी घे, आमचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. प्रियंका अमेरिकेत गेल्यावर पहिल्यांदा फोन आला, आई इथे सगळंच वेगळं आहे, मोठमोठी इमारत, नवीन जग. आई आनंदात ऐकत होती. वसंतराव फक्त एवढंच विचारायचे, बाळा, खायला वेळेवर मिळतं ना? आरोग्य सांभाळतेस ना? फोनवरती हसत उत्तर द्यायची, हो बाबा, काळजी करू नका. घरात पत्र, फोन यांचा ओघ सुरू झाला. हळूहळू पत्रांची संख्या कमी झाली, फोनवर बोलणंही कमी झालं. वसंतराव आणि नंदा एकटेच राहू लागले. तरीही त्यांनी कधी तक्रार केली नाही. त्यांना वाटायचं, मुलं मोठी होत आहेत, त्यांना वेळ कुठून मिळेल? पण ते सुखी आहेत हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. जिथे आधी मुलांच्या गडबडीने आवाज घुमायचे, ते स्वर आता फक्त आठवणीत उरले. संध्याकाळी वसंतराव देवासमोर बसून शांतपणे मंत्र म्हणत. त्यांच्या मनात एकच प्रार्थना असायची, देवा, माझी मुलं सुखी ठेव, त्यांचं आयुष्य चांगलं जावो, त्यांना कधी दुःख नको. शेजारची मंडळी विचारायची, सर, तुमची मुलं काही येत नाही का भेटायला?
वसंतराव हसून उत्तर द्यायचे. व्यस्त असतील, त्यांच्या कामात ताण असतो, पण मनाच्या कोपऱ्यात वेदना चिघळत असायची. घरातल्या भिंतीवर मुलांचे फोटो होते. शाळेतला राजेश, कॉलेजमधला अमोल आणि पदवीधर झालेली टोपी घातलेली प्रियांका. पूर्वी सणांना घर गजबजलेलं असायचं. नंदा आठवण काढायची. साठीनंतर दोघेही निवृत्त झाले. वसंतराव कधी पुस्तक वाचायचे तर कधी अंगणात बसून पक्ष्यांकडे पाहायचे. नंदा चुलीवर जेवण बनवायची, पण 2 माणसासाठी जेवण तरी किती करायचं? एकदा रात्री झोपायच्या आधी नंदा अचानक म्हणाली, आपलं काही चुकलं का? मुलांना खूप कडक शिस्त लावली म्हणून ते दूर गेलेत का आपल्यापासून? वसंतराव तिच्या हातावर हात ठेवून म्हणाले, नाही ग, आपण काही चुकलो नाही. आपण जे काही करू शकलो ते सर्व दिलं. पण ते आपल्याला विसरले नाहीत. त्यांच्या डोळ्यात मात्र 1000 प्रश्न दडलेले होते. त्या वेदनादायी शांततेत वसंतराव नंदांचं आयुष्य खूप थांबवलं होतं. पण त्यांनाही ठाऊक नव्हतं की शांतता फार काही काळ टिकणार नव्हती. साठीनंतर आयुष्य हळूहळू वेगळ्या टप्प्यात पोहोचलं. वसंतरावांच्या केसात शुभ्रपणा आला होता आणि गुडघ्यातील वेदना कायमची सोबत झाली होती. नंदाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या. त्यांचं घर आता रिकाम्या खोल्यांनी भरलेलं होतं. ज्या खोल्यांमध्ये मुलं अभ्यास करत, तिथं आता धूळ साचली होती. एक जुनी पेटी होती. त्यात राजेशच्या शाळेतील पारितोषिकाची छोटीशी ट्रॉफी, अमूलच्या लहानपणीचे आईसाठी काढलेले रंगीत चित्र आणि प्रियंकाने दिलेले वाढदिवसाचे कार्ड. आई, तू जगातील सर्वात सुंदर आई आहेस. नंदा ती पेटी उघडून बराच वेळ बसून राहायची. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. पण हेच खरं आमचं धन आहे, ती मनाशी म्हणायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातू रोहन गावाकडे आला की घर पुन्हा गजबजून जायचं. तो दारातच ओरडायचा, आजी आजोबा. रोहनच्या खोडकर प्रश्नांमुळे वसंतराव आणि नंदा पुन्हा तरुण झाल्यासारखं वागत. पण सुट्टी संपली की पुन्हा घर शांत होत. सणासुदीला गावात लोकांच्या घरी मुलं, नातवंड गजबज, पण देशमुखांच्या घरी मात्र शांतता. शेजारच्यांनी विचारलं, नंदाताई, तुमची मुलं सणाला येत नाही का? नंदा हलकसं हसायची आणि कामात गुंतलेली असतील, त्यांना वेळ कुठे मिळणार? पण त्या रात्री ती देवासमोर बसून रडली. वसंतराव मात्र नंदेला धीर द्यायचे. आपण आयुष्यभर मुलांसाठी मेहनत केली, त्यांना उंच भरारी घ्यायला शिकवलं, आता ते त्यांच्या मार्गावर आहेत. नंदा विचार करायची, पण आपण म्हातारे झाल्यावर आपली काळजी कोण घेणार? वसंतराव शांतपणे म्हणायचे, देव घेईल आणि आठवणी घेतील. सकाळी अंगण झाडणं, देवाला फुलं अर्पण करणं, दुपारी थोडं शेतात फेरफटका मारणं, संध्याकाळी एखादं भजन म्हणणं, हेच त्यांचा दिवसक्रम चालू होता. या एकटेपणात मात्र दोघांना एकमेकांचं खरं मोल कळलं. नंदा आजारी पडली तर वसंतराव तिला औषध वेळेवर द्यायचे. वसंतराव थकले तर नंदा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायची. ते म्हणायचे, आपली मुलं दूर असली तरी आपण एकमेकांसोबत आहोत, हेच आपलं आयुष्याचं खरं समाधान आहे. पण त्यांना अजून ठाऊक नव्हतं, त्यांच्या हृदयात पुन्हा नवीन आशेचा दिवा पेटवला. एके दिवशी दाराशी टपरीजवळ आवाज आला, पोस्ट. नंदा गडबडीत दार उघडते तर पोस्टमन हसत म्हणाला, ताई, आज तुमच्यासाठी खास पत्र आलंय. वसंतराव आणि नंदा देशमुख यांना. तिच्या डोळ्यात चमक आली. कुणाचं असेल बरं ते पत्र? बाबांची उत्सुकता. नंदा धावतच आत गेली. बघा ना, पत्र आलंय. वसंतरावांनी चष्मा नीट लावला. हात थोडे थरथरत होते, पण त्यांनी लिफाफा अलगद उघडला. प्रिय आई-वडील, कसे आहात? खूप दिवस झाले तुमच्याशी बोलणंच झालं नाही म्हणून पत्र लिहितोय. आपण आमच्यासाठी खूप काही केलं, त्याची किंमत आम्ही कधीही चुकवू शकत नाही. आमचं आयुष्य व्यस्त झालंय, पण मनाच्या कोपऱ्यात तुम्ही नेहमी आहात. लवकरच तुम्हाला भेटायला येण्याचा निर्धार केला आहे. तुमचा. तेवढ्यातच वाक्य अधुरं संपवलं. कुठल्या मुलाने लिहिलंय ते कळत नव्हतं. वसंतराव शांत म्हणाले, त्या एका पत्राने मात्र त्यांच्या मनात नवीन आशा निर्माण केली. नंदा रोज घराची आवराआवर करू लागली. मुलं कधी येतील सांगता येत नाही, म्हणून घर तयार ठेवायला हवं. तिने कपाटातील जुनी चादरी काढून धुवायला टाकल्या, खोल्या साफ केल्या. वसंतराव दुपारी उन्हात थकले तरी बागेला पाणी घालू लागले. दोघांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा उत्साह परत येऊ लागला. रात्री झोपताना नंदा हळूच म्हणाली, पत्र कुणाचंही असो, पण ते वाचून मला वाटलं, आपली मुलं आपल्याला अजून आठवतात. वसंतरावांनी रेडिओ लावला होता. रेडिओवर गाणं चालू होतं. त्यातच दारावरची बेल वाजली. रोहन, शेजारचा लहान मुलगा, धावत आला आणि म्हणाला, आजोबा, दारावर कोणीतरी आहे. वसंतराव सावकाश उठले. दार उघडलं. समोर प्रियंका उभी होती. 15 वर्षांनंतर. तिच्या डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर अपराधी भाव. तिच्या शेजारी एक उंचसर व्यक्ती, तिचा नवरा, आणि पुढ्यात 2 गोंडस मुलं, 10च्या आतील वयाची. आई बाबा. प्रियंकाचा आवाज कापत होता. तिने धावत पुढे येऊन नंदाच्या गळ्यात मिठी मारली. नंदा 2 क्षण स्तब्ध झाली, पण डोळ्यातील पाणी आवरू न शकल्यामुळे तीही घट्ट मिठीत सामावली. बाळा, किती दिवसांनी आलीस तू?
पण वसंतराव मात्र थोडे लांब उभे होते. त्यांच्या डोळ्यात आनंदही होता, पण मनातल्या जखमा सहज भरल्या नव्हत्या. घरात सगळे बसले. मुलं इकडे तिकडे पळत होती. नंदाने चहापोहे करून आणले. प्रियंकाच्या नवऱ्याने नम्रपणे वाकून नमस्कार केला. बाबा, हे माझे मिस्टर अनिकेत आणि ही तुमची नातवंड सारा आणि समीर. मुलांनी लाजत लाजत नमस्कार आजोबा आजी म्हणत पायांना स्पर्श केला. नंदा हसून त्यांच्या गालावर पापा घेऊ लागली. प्रियंका वसंतरावांजवळ येऊन म्हणाली, बाबा, माझी चूक झाली. आयुष्याच्या धावपळीत मी तुम्हाला विसरले. पण माझ्या मुलांनी मला विचारलं, आजी आजोबा कुठे आहेत? मी विचार केला, मी माझ्या मुलांना जग दाखवते, पण त्यांना त्यांच्या मुळापासून तोडते. हे योग्य नाही. वसंतरावांनी तिच्याकडे बराच वेळ पाहिलं. नंतर हळूच म्हणाले, तुझा आवाज ऐकून किती दिवस झाले होते ग. आज तो पुन्हा ऐकतोय. संध्याकाळ झाली. घरात पुन्हा दिवे लागले. नंदा मुलांसाठी गोडधोड करत होती. गावातल्या शेजाऱ्यांनी ऐकलं की प्रियंका परदेशातून आली. ते बघायला येऊ लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसू लागला. देशमुख सर, आता तुमचं घर पुन्हा उजळलं. हे ऐकून वसंतरावांच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. रात्री झोपायच्या आधी प्रियंका पुन्हा वडिलांसमोर आली. ती गुडघ्यांवर बसली आणि पायाला स्पर्श करून म्हणाली, बाबा, मला माफ करा. वसंतरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या एका क्षणात 15 वर्षाचं अंतर जणू नाहीसं झालं. रात्री नंदा हळूच म्हणाली, किती वर्ष वाट बघितली आपण. कधी कधी वाटायचं मुलं आपल्याला विसरली का. वसंतराव हसत उत्तरले, विसरणं आणि दुरावणं हे वेगवेगळे शब्द आहे. ते दुरावले होते पण मनातून कधीच विसरले नव्हते. आणि बघ, आज ते पुन्हा आपल्या सोबत आहेत. सकाळी नातवंड धावत अंगणात आली. आजी आजोबा, आम्हाला गोष्ट सांगा. वसंतरावांनी रामायणातील प्रसंग सांगायला सुरुवात केली. नंदाने त्यांच्यासाठी पन्ह करून आणलं. त्या क्षणी प्रियंका दारात उभी राहून हे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळेस ते अश्रू अपराधीपणाचे नव्हते, तर आनंदाचे होते. कधी कधी नाती अंतरामुळे, वेळेच्या ओघामुळे सैल होतात. पण खरी गोष्ट हीच आहे की प्रेमाचं नातं तुटत नाही. ते जरी विस्मृतीत गेलं तरी एक ठिणगी पुरेशी असते ते पुन्हा उजळून निघायला. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.